अरे लहान त्यो त्यांनी समजत अजून एवढं. काय याचा लहान आहे? लग्नाच्या आधी दोनदा बाप होता राहिला यो. गलती का मग? हा, तुमचीच गलती आहे. तुमचं पोरग तुमच्यावानी दिसतं म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत. तसं नाही हो, पोराला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. मग आमची पोरगी थोडी देशी दारू पिती, ती बी बिनव्यसनीच आहे. विचारायचं असेल तर विचारा पोरीला. तुमची आवडीची भाजी कोणती आहे? हे काय लहान पोरावानी प्रश्न विचारू राहिले. बर, पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? बेसन बेसन आहे माझी आवडीची भाजी. पोट्या, अय पोट्या, काय आहे? जरा आटपून बैस, पोरगी पाहायला जायचंय आपल्याला. अरे ठेपा कुठलचा आहे? ओ बाबा, दलालानं आणला यो ठेपा. दलाल म्हणजे कोण हो डॅडी? अरे लग्नाचे ठेपे आणणाऱ्याला दलाल म्हणते. को डॅडी, तुम्ही बी माझ्यासाठी लय मोठे लग्नाचे ठेपे आणले होते, मग तुम्ही बी चांगले मोठे दलाल आहे. हराम खोरा, आमुष्याची पैदास, तुला झाल्या इकून टाकलं असतं तर पुरलं असतं. अरे लहान त्यो त्यांनी समजत अजून एवढं. काय याचा लहान आहे? लग्नाच्या आधी दोनदा बाप होता राहिला यो. मागच्या वर्षी लग्न लावून दिलं असतं याच, एका वर्षात 2 पोरं पैदा केले असते ना. एका वर्षात 2 पोरं कशी पैदा होईल? मग लग्न बकरीशी लावून देत होते का? 6 महिने लग झोप. अरे बिघडेल फाळीच्या, एकदाच 2 पोरं बी होऊ शकते ना जुडवा. अरे, हे तर माझ्या दिमागात आलंच नाही. त्याच्यासाठी दिमाग तर पाहिजे. करे टकल्या, कशी के मग पोरगी? लंब्या केसाची, 2 डोळ्याची, 2 हाताची आहे. तो गोळ्या आटपेले करे सडेल दिमागाच्या. मी विचार राहिलो पोरगी संस्कारी आहे का? ते दलाल सांग ना. पोट्या, वजरीनं अंग घासून काढ, चमकला पाहिजे चांगला. घासू घासू अंगाची कातडी काढू का? अरे येड्या, 15 दिवसातून एकदा सांगूल करतो तू. वास उरलतोय अंगाचा. वास माझ्या अंगाचा नाही, तुमच्या शर्टावर मांजर आगेले त्याचा येऊ राहिला. कुकून गेले शर्टाच्या आतून. मले बी दाढी कटिंग करणं पडन पोरगी पाहायला जायचं म्हणल्यावर. ओ बाबा, तुमचं सगळं सर सपाट आहे. तुम्हाला काही दाढी कटिंगची गरज नाही. तुम्हाला थोडी पाहिजे पोरगी. मग उघडा बोंगळा येऊ का तिथं? तुम्हाला काय लिहायचंय तिथं? तुम्हाला काय समजतं पोरी मध्ये? अरे टकल्या, मले काही समजलं नसतं ना तर तू या जगातच नसता. माशीच्या पिल्ल्याला पावालं आणि बापाला समजून घेता तू पुढचं. तुमची जशी जशी वय उरायली ना तसं तुम्ही जवान पोरावानी करू राहिले. अरे मै उमर 55 की आहे पण दिल बचपन काय. पोरा, मस्त आंघोळ कर, फेसवॉश लावून तोंड धुई, चमकला पाहिजे चांगला. डॅडी, फेसवॉश कुठे आपल्या घरी? भांडे घासायच्या साबणीने आंघोळ करतो मी. तोंडाला आणि डुंगाला एकच साबण आहे आपल्या घरी. अरे खरजुलिया, तो तोंड चांगलं नाही पण शब्द तर चांगले वापरता दर्शक. अहो डॅडी, मी तुमच्यावर जायले म्हणून चांगला दिसत नाही मी. त्या दिवशी मेडिकल बंद नसते ना तर तो यासारखी आवल्यात पैदानच झाले रे. हो, इतकाच कटाळा होता तुम्हाला मावा, तर मी पायदा झाल्या मला इकून टाकायचं असतं ना टाटा अंबानीला. अरे काल होते मी तुला इकरी, पण भंगारवाल्यान बी घेतलं नाही तुले. अरे मी काय म्हणतो, भांडणं उद्या करा पण लग्नाचं पहा काय आज. आता कोण पोरगी देईन बाबा तुम्हाला? अरे टकल्या, मग लग्न नाही, रावल्याचं लग्नाचं पहा काय इथं. ओ बाबा, दलाल आला नाही अजून, तेव्हा लागी निघू आपण. पोरीला आजी आहे का? हा, हाय वाटत. यस, अभी मजा आएगा ना भिडू. बाबा आहे का पोरीला? काही माहित नाही. बाबा वारेला असन पोरीचे. तुम्हाला कसं माहित? तुमची सेटिंग जमवायची का तिथं? अरे बद दिमागाच्या अंदाज लावला मी. मी गेले नाही अजून पोरगी पाहायला. पोरगी पाहिलं म्हणजे बाजारातला भाजीपाला आणलंय का? गेलं ना आणलं. मग इथं बसल्या बसल्या आडम तडम मार तप करू राहिले का? जाना पोरगी पाहायला. अव दलाल येऊ राहिला, त्याने आणले पोरीचा टेपा, त्याच्या संग जाणं. हे दलाल लोक फसवते बर का? कोण म्हणे तुले? मलेच फसवेले ना. मले दलाल म्हणी चंद्रासारखा नवरा पाहून देतो म्हणे तुम्हाला, आणि गळ्यात गुतून दिले तुम्ही तपिल्यावानी तोंडाचे. मले बी दलाल म्हणी ऐश्वर्या राय पाहून देतो तुम्हाला, पण भेटली रानू मंडल. मी होते म्हणून राहिले, दुसरी असती तर राहिली नसती. तू कशाला राहिली? जाय आजच. मग मी न रावल्या एकाच मंडपात लग्न करतो. मले नवी सुनीन आणि रावल्याला नवी माई येईन. मले बी नवी इन ना. को इथं मग लग्न जमू राहिली आणि तुम्हाला तुमच्या लग्नाचा शोक आला का? तुमच्या डोक्यावरची घसरगुंडी पाहून कोणी लग्न बी करणार नाही तुमच्या संग. अरे बाळा, यो माणूस पहिल्यापासून पापी नजराचा आहे. कोणत्या बी बया इकडे बायकोच्या नजरानं पाहतो यो माणूस.
अहो एकाच बायकोनं मग एवढी जिरवली, आता कोणाकडेच पाहत नाही मी. तुम्ही चालू द्या तुमचं, मला नाही करायचं लगन फिगन. अरे पोट्या, असं नसते म्हणत. नाही हो बाबा, मला नाही करायचं आता लगन. चालू द्या याशी भांडणं. तू काय करणार नाही लगन? तू बाप बी करण लगन. हा, मी तयार आहे लग्न करायला. अहो कुठं होते दलाल तुम्ही? कावाची वाट पाहायला लावली तुमची. अहो तिच्यामुळे उशीर झाला. अहो बायका राहतेच डोक्यात जायल, माणसाच्या चालू कामाला आणत्या. बायको मुळे नाही हो, बस मुळे उशीर झाला. नाव काय मग? येळकुंबा. येळकुंबा? इतकं जुनं नाव? हा, मी बायको जुनीच आहे. अरे दलाला, तो बायकोचं नाव नाही विचारलं म्या. पोरीचं नाव काय आहे? रंभा. कोणता खंबा? अहो बाबा, खंबानी रंभा रंभा. पोरगी चांगली ना पण ताई, पोरगी एकदम गरीब गाय आहे. हैं? गाय? अहो मला पोरीशी लग्न करणे, गाई म्हशीशी नाही. अरे खेकड्या, पोरीचा स्वभाव गरीब आहे, पण मला मालदार स्वभावाची पोरगी पाहिजे. पोरीचे आजोबा काय करत होते हो? तुम्हाला पोरीशी लग्न करणे आहे का पोरीच्या आजोबाशी लग्न करणे? पण पोरीचं खानदान माहित पाहिजे ना. ओ लोक पळून जाईल पोरी करू राहिले, आणि तुम्हाला पोरीचं खानदान माहित करायचंय का?